मध्ये पोहोचलेलं एअर इंडियाचं विमान हे मुसळधार पावसामुळे रनवेवरती घसरलंय। विमानाला बसलेला तडाखा जर आपण बघितला तर या फोटोंमधून स्पष्टपणे दिसतोय। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही हानी झालेली नाहीये। प्रवाशांना विमानामधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। तर ही दृश्यच पुरेशी बोलकी आहेत। हे फोटो सुद्धा आता समोर येत आहेत। अगदी काही वेळापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एक मोठा अनर्थ, एक मोठा अपघात होता टळलेला आपण बघतोय। आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये अगदी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचाच फटका या विमानाला सुद्धा बसलाय। कोचीवरून मुंबईमध्ये हे विमान परतलेलं होतं आणि रनवेवरती उतरत असताना हे विमान मुसळधार पावसामुळे रनवेवरती घसरलं आणि यानंतर हा अपघात झालेला आहे। मात्र कोणालाही हानी झालेली नाहीये, इजा झालेली नाहीये। तर नेमकं काय घडलंय आपण ते सुद्धा जाणून घेऊयात। एअर इंडियाचं AI2744 या विमानाचं कोचीवरून सकाळी 7:50 उड्डाण झालेलं होतं। मुंबईजवळ हे विमान जवळपास 9:15 पोहोचलं। सकाळी 9:27 मुंबई विमानतळाच्या 0927 या रनवेवरती हे विमान उतरत होतं। विमान उतरत असताना त्याचा सरासरी वेग हा 240 किलोमीटर प्रति तास इतका असतो। आज सकाळपासून मुंबईमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे, त्यामुळे रनवे हा काहीसा निसरडा झाला होता। अशा वेळेला चाक आणि रनवेचा पृष्ठभाग यांच्यामध्ये पाण्याचा एक थर निर्माण होतो, ज्यामुळे पायलटनं ब्रेक लावल्यानंतर विमान घसरलं आणि रनवे सोडून डावीकडच्या गवतामध्ये गेलं। मात्र पायलटनं पूर्णपणे नियंत्रण या विमानावरती मिळवलेलं होतं, त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा रनवेवरती आणण्यात यश आलं होतं। तिथून ते सुरक्षितपणे टॅक्सीवेवरून एरोब्रिज पर्यंत नेण्यात आलं आणि सर्व प्रवाशांना सुखरूपपणे विमानामधून खाली उतरवण्यात आलेलं आहे।